समर्थ गुरुमाऊली क्षेत्राधिपती हनुमंत दैवत श्री सत्यनारायण महाराज हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या पर्वणीच्या निमित्ताने सत्संगाच्या उत्सवामध्ये जमलेले सर्व संत सज्जन होते, सर्व भक्त मंडळी, सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला प्रणाम करून सद्गुरू मायबाबांनी जशी स्फूर्ती दिली तसे बोलण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वजण हनुमान जन्मोत्सवाच्या उत्सवामध्ये पर्वणीमध्ये सम्मिलित झालेलो आहोत. 2 दिवस चाललेला हा उत्सव हनुमान सेवा मंडळ ट्रस्ट नाकळ पाहुणवाडी आणि त्यांचे पाहुणे मंडळी आणि सर्व भक्त मंडळी आणि हनुमंताला मानणारे सर्व आजूबाजूच्या परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व लोक अत्यंत आनंदाने 2 दिवसाचा हा कार्यक्रम आतापर्यंत संपन्न झालेला आहे. इतका आनंद झाला की वरुण राजाला सुद्धा आनंद झाला. शेवटची पंगत उठायच्या वेळेसच आकाशातून त्याने वृष्टी केली. कुठल्याही धार्मिक कार्यात पाऊस पडणे हे अतिशय शुभ मानलं जातं. पूर्वीच्या काळी जे यज्ञयाग व्हायचे ना, त्या यज्ञयागात जर पाऊस पडला नाही तर तो यज्ञ संपन्न झाला नाही योग्य प्रकारे, असे ऋषीमुनी मानायचे. आणि तुम्ही केलेला हा आजचा नामयज्ञ, सेवा यज्ञ खरोखरच ईश्वराच्या चरणापर्यंत गेला. म्हणून त्यांनी फक्त 4 अक्षता तुमच्यावरती टाकल्या. बाकी कनेडीपासून कणकवलीपर्यंत आणि दिगवळ्यापासून नरडव्यापर्यंत धोधो मुसळधार पाऊस पडला. तेवढा इथे पडला तरी सगळं वाहून गेलं. आणि कालचा पण चमत्कार तुम्हाला सांगतो. काल सुद्धा असेच, फक्त नाटळमध्ये हनुमान मंदिर परिसरातच पाऊस पडलेला नाही, बाकी सगळीकडे. मनोजवम मारुत तुल्य वेगम, एकेका शब्दाचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की त्याची ताकद काय आहे. फक्त चिरंजीव जे म्हणतात, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणा कृतः परशुरामश्च सप्तैते चिरजीवन, हे 7 चिरंजीव जे आहेत ना, त्याच्यातले हे महाराज आहेत. बाकीच्या देवांचे आवाहन होते आणि